स्वामी म्हणतात, जे आहे ते जपा, कारण कमवायला आणि जमवायला वर्ष लागतं, पण होत्याचं नाहीसं व्हायला 1 मिनिटं पण पुरेसं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रावण 25 जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. तर श्रावणात आपण भगवान शिवाची उपासना करायची असते. त्यात आपण शिवलीलामृत पारायण करू शकतो, शिवकवच वाचू शकतो, शिवमहिम श्रोताचं पठण करू शकतो, रुद्राध्याय हे काय सेवा भगवान शिवाचे आहेत ते आपण करू शकतो. तसेच भगवान शिवांचे आवडते मंत्र ओम नमः शिवाय, महामृत्युंजय मंत्र, रुद्र गायत्री मंत्र, रुद्राभिषेक इत्यादी आपल्याला सेवा रोज किंवा तुम्हाला जमलं तर प्रत्येक सोमवारी ही सेवा आपल्याला करायची आहे. ह्या सेवा फक्त आपण श्रावण महिन्यातच करतो. या सर्व व्रतामध्ये आणखीन एक प्रभावी व्रत आहे, ती म्हणजे शिवामुष्टी व्रत. म्हणजेच काय तर शिवामूठ अर्पण करणे, याला शिवामुष्टी व्रत असं देखील म्हणलं जातं. श्रावण महिन्यात शिवामुष्टी व्रत कसं करावं, श्रावण महिन्यात भगवान शंकरावर शिवामूठ कशी अर्पण करावी, त्याचा संकल्प काय, विधी कसा, हे व्रत कोणी करावे, या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न, शिवामूठ वाहणे म्हणजे काय. तर भगवान शंकराला प्रत्येक सोमवारी म्हणजे फक्त श्रावण सोमवारीच आपल्याला मुठभर धान्य व्हायचं असतं. यालाच आपण शिवामूठ वाहणे असं म्हणतो. आपल्या परिसरात जर शिवमंदिर असेल तर प्रथम आपण भगवान शंकराला विधिवत त्यांची पूजा करायची, नंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा, नंतर मग भगवान शिवाला ही शिवामूठ अर्पण करायची असते. असे 4 सोमवार असतात. प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य हे अर्पण करायचे असतं. विशेषतः ज्या नवीन स्त्रिया म्हणजे नवीन लग्न झालेल्या स्त्रिया आहेत ना, हे 5 वर्ष व्रत हे करत असतात. असं केल्यानं त्यांना संतान प्राप्ती होते, विवाह सौख्य प्राप्त होतं, घरात नेहमी सर्व गोष्टीची भरभराट राहते. त्यामुळे हे व्रत शिवामूठ वाहण्याचं हे तुम्ही अवश्य करा. स्त्री असो पुरुष असो कोणीही व्रत करू शकतात. आता पहिला सोमवार आहे 28 जुलैपासून हा पहिला सोमवार लागतो. तर या दिवशी आपल्याला तांदूळ व्हायचे आहे. दुसरा सोमवार आहे 8 ऑगस्ट, या दिवशी तुम्ही तीळ अर्पण करायचं आहे. 11 ऑगस्टला मूग आणि लास्ट आहे 18 ऑगस्ट, या दिवशी तुम्ही जवस अर्पण करायचं आहे. तुमच्या परिसरात जर शिवमंदिर नसेल तर तुम्ही घरातसुद्धा ही शिवमूठ अर्पण करू शकता. तर आता दुसरा प्रश्न, शिवामूठ विधी कसा करावा. तर प्रदोषकाळी भगवान शिवाची कोणतीही उपासना अत्यंत प्रभावी ठरत असते. प्रदोषकाळ म्हणजे काय तर 3 सांजाचा वेळ म्हणजे 5 ते तुम्ही 7 हा वेळ प्रदोषकाळ हा समजू शकता. या वेळेत आपल्याला भगवान शिवाची उपासना करायची असते, कारण तो काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही दिवसभर सकाळ दुपार संध्याकाळ कधीही शिवामूठ हे वाहू शकता. श्रावण सोमवारमध्ये आपल्याला सर्वांना तर उपवास असतोच. तर या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर प्रथम शुद्ध जल अर्पण करावे, नंतर पंचामृत व्हावे, नंतर मग शुद्ध जलाने आपल्याला शिवाला स्नान घालायचं आहे, म्हणजे इथं आपल्याला अभिषेक करायचा आहे. नंतर मग आपल्याला त्यांना भस्म अर्पण करायचं आहे. मग पांढरी फुलं बेल अर्पण करू शकता. नंतर नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची, नंतर मग आपल्याला शिवामूठ ही व्हायची आहे. पहिल्या सोमवारी मुठभर तांदूळ तुम्ही थोडं ओलं करा आणि शिवलिंगावर मुठभर तांदूळ आपल्याला व्हायचे आहे. आणि तांदूळ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वर देवा असं म्हणायचं आहे. आणि हे शिवमूठ आहे ना आपल्याला 3 वेळा व्हायचे आहे आणि 3 वेळा आपल्याला हाच मंत्र म्हणायचा आहे, शिवा 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 महादेवा माझी मूठ ईश्वर देवा असं आपल्याला 3 वेळा म्हणायचं आहे आणि आपल्याला शिवामूठ अर्पण करायची. तसंच तुम्हाला शिवामूठ वाहताना तुम्ही एक काम अवश्य करा, प्रत्येक सोमवारी 1 फळ तुम्ही महादेवाला अर्पण करण्याचा प्रयत्न करा. जसं की सोमवारी तुम्ही तांदूळ वाहता तर तांदूळाबरोबर तुम्ही पहिला दिवस म्हणून नारळ अर्पण करू शकता. सोमवारी नारळ फोडत नाहीत, महादेवाच्या मंदिरात नारळ फोडू नये असं सांगितलं जातं, त्यामुळे तुम्ही फक्त तो नारळ तिथंच ठेवायचा आहे. दुसऱ्या सोमवारी तुम्ही तीळ अर्पण करा, तिळासोबत तुम्ही केळी अर्पण करा. नंतर आहे मुगासोबत तुम्ही कुठलं फळ तुम्हाला आवडते ते फळ तुम्ही अर्पण करा. नंतर चौथा सोमवार जवस, कारण असे म्हणतात की श्रावण सोमवारमध्ये काकडी खायला परवानगी आहे, म्हणून तुम्ही त्या दिवशी काकडीसुद्धा अर्पण करू शकता.
तर अशा प्रकारे आपल्याला हे अर्पण करायचे। आणि तुम्ही हे जे काही फळ अर्पण करता किंवा शिवामूठ जे अर्पण करता ते तांदूळ ते धान्य ते स्वच्छ असायला हवे, त्याला कीड लागलेली नसावे। तुम्ही ते धान्य निवडूनच आपल्याला महादेवाच्या पिंडीवर ते शिवामूठ हे अर्पण करायचे। अशा प्रकारे आपल्याला शिवालयात जाऊन शिवलिंगाची प्रथम पूजा करून नंतरच शिवमूठ व्हायचे आहे, हे लक्षात ठेवा। तुम्ही डायरेक्ट शिवमूठ वाहू नका। आता तिसरा प्रश्न म्हणजे जवळ तुमच्या मंदिर नसेल तर काय करायचं? तर आपल्या घरातील शिवलिंग आहे ना ती घ्या। तुमच्या घरात शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीचं फुलाचं किंवा वाळूचं बनवू शकता। आणि असं एकही घर नसेल की ज्याच्या मंदिरात शिवलिंग नाही, कारण शिवलिंग हे आपल्या मंदिरात अवश्य ठेवा। तर आता तुम्ही मातीचं किंवा फुलाचं बनवलं आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ती वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे। पंचधातूचं असेल तर तुम्हाला अशाच प्रकारे पूजा करायची आहे। श्रावण सोमवारची शिवामूठ व्हावी, त्या दिवशी तुम्ही शिवामूठ अवश्य व्हा। तुमच्या घरात जर तुम्ही आता म्हणजे मंदिर नाही मग घरात तुम्हाला पूजा करायची तर सर्वप्रथम काय करायचं, ताम्हणात आपल्याला शिवलिंग घ्यायचं आहे। प्रथम त्याला शुद्ध जलाने स्नान घालायचे, नंतर पंचामृताने स्नान घालायचे आणि नंतर मग अनेक शुद्ध जलाने स्नान घालायचे। नंतर आपल्याला स्वच्छ पुसून चौरंगावर पांढरं शुभ्र वस्त्रावर ठेवायचे, कारण भगवान शिवाला पांढरे वस्त्र आवडतात म्हणून पांढऱ्या वस्त्रावर ते स्थापन करायचे। नंतर भस्म लावायचे, मग पांढरी फुलं अर्पण करा। नंतर महादेवाला बेलपत्र खूप आवडतं म्हणून बेलपत्र व्हा, धोत्र्याचं फूल तुम्ही इथं वाहू शकता। नंतर मग आपल्याला त्यांना मुठभर तांदूळ अर्पण करायचे। तर त्या अगोदर आपल्या घरात आपण स्थापन करतो म्हणून तुम्ही अगोदर नैवेद्य दाखवा आणि नंतर आरती करा आणि मग मुठभर तांदूळ तुम्ही अर्पण करू शकता। आणि मुठभर तांदूळ अर्पण करताना शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वर देवा, शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वर देवा, अशा प्रकारे आपल्याला 3 वेळा बोलायचं आहे आणि आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची आहे। नंतर दुसऱ्या दिवशी हे तुम्हाला सर्व साहित्य पाण्यात सोडून द्यायचं आहे। आता हे व्रत खूप प्रभावी आहे। आपली जर एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, तुम्हाला संतती होत नसेल, विवाह जमत नसेल किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतील किंवा कुठलीही तुमची इच्छा असेल जी तुमची पूर्ण होत नसेल तर आपल्याला ही शिवमुष्टी व्रत करायचं आहे। हे व्रत तुम्ही संकल्पयुक्त करू शकता। प्रथम आपल्या उजव्या हातात 2 चमचे पाणी घ्या, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, नंतर अक्षदा किंवा फूल किंवा तुम्ही तुळशीचं पान घेतलं तरीही चालेल। सर्व घेऊन आपल्या मनामध्ये भगवान शिवाची प्रतिमा आणायची, त्यांचं स्मरण करायचे आणि संकल्प करायचा आहे की हे शिवामुठी व्रत मी सलग 5 वर्ष करणार आहे। मी ही शिवामूठ वाहण्याचे व्रत सलग 5 वर्ष करीन। माझी जी काही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा, अशी प्रार्थना तुम्हाला भगवान शिवाला करायची आहे। आणि नंतर ते पाणी आपल्याला ताम्हणात सोडायचे। हे पाणी तुम्ही झाडाला घाला, तुळशीला मात्र घालू नका। तुमची जी काही इच्छा असेल ती 5 वर्ष झाल्यानंतर सलग 5 वर्षांनी तुमच्या ह्या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे। आणि भगवान शंकराला जो आवडता पदार्थ आहे खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्या दिवशी आपल्या घरीच तुम्ही रुद्राभिषेक करू शकता, जमत असेल तर तुम्ही मंदिरातसुद्धा करू शकता। आणि तुम्हाला त्या दिवशी एक जोडपं तुम्ही अवश्य जेवायला घाला, दान धर्म करा, कारण हे संकल्पयुक्त व्रत आहे। त्यामुळं तुम्ही हे व्रत फेडणार आहेत, त्याचं उद्यापन आहेत म्हणून या दिवशी दान धर्म तुम्ही अवश्य करा। आणि तुम्हाला जर संकल्पयुक्त हे व्रत करायचं नसेल तर तुम्ही साधंसुद्धा हे व्रत करू शकता, म्हणजे संकल्प करायची काही इच्छा नाही, तुमची कुठलीच इच्छा नसेल तर अशा प्रकारे हे आपल्याला संकल्पयुक्त व्रत करायचं आहे। तुम्ही 5 वर्षे हे व्रत करू शकता। काही अडचण असेल तर तुम्ही ते भगवान शिवाला सुद्धा सांगू शकता, कारण भगवान शंकर हे भोले दैवत आहे, त्यामुळे ते तुमची अडचण नक्की समजून घेतील आणि तुम्ही हे 5 वर्ष शिवामूठ व्रत नक्कीच करा। तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते भगवान शंकर नक्कीच पूर्ण करतील। अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहो की शिवामूठ कोणती आहे, शिवामूठ व्रत कसे करावे। तर ही सेवा तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।